आणि प्रणाम, तुम्हाला केलेला नमस्कार सर्व दुःखाचं निवारण करणार आहे. प्रणामो दुःख शमन, म्हणून तम नमामि हरिं परम. जो दुःखाचं संकटाचं निवारण करतो तोच हरी आहे. त्या हरीला त्रिवार प्रणाम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जसं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिविण धावया, किंवा दुसरा कोणीच नाही, एकच हरी रक्षण करणारा परमात्मा. असं हे 18,000 श्लोकांचं 335 अध्यायांमध्ये असणारं 12 स्कंधांमध्ये विभागलेलं श्रीमद भागवत महापुराण, जे माझे पिता श्री सद्गुरू वैकुंठवासी परमपूज्य भाऊ महाराज देशपांडे त्यांच्याकडून मला प्राप्त झालं. तेच सद्गुरू, तेच पिताश्री आणि ही ज्यांची परंपरा आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पिंपळनेर आमचं गाव. पिंपळनेर या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिर संस्थान आहे, जे भगवान पांडुरंगाची स्थापना पंढरीहून आणून ज्या ठिकाणी आमचे मूळ पुरुष सद्गुरू यादवराव महाराज यांनी 1763 साली रामनवमीच्या दिवशी स्थापना केली पांडुरंगाची. आणि जी परंपरा आहे गीता भागवताची, रामायण महाभारताची, गेल्या 11 पिढ्या आमच्या घराण्यात आहे. संस्थांच्या घरी परंपरेत सेवेचं भाग्य सद्गुरू कृपेने मिळालं आणि सद्गुरूंच्या आज्ञेनुसार गीता, भागवत, रामायण, महाभारत, शिवपुराण, देवी भागवत आदी अनेक महापुराण, ज्ञानेश्वरी गाथा, या सगळ्या द्वारे भागवत धर्माचा, भक्ती मार्गाचा प्रसार करणं, भगवत विचाराने प्रत्येकाला जोडणं हेच उद्दिष्ट आहे. आणि त्यांच्या कृपेने अनेक ठिकाणी आजपर्यंत सत्संग झाले. भागवताचं मूळ स्थान शुकताल नैमिषारण्यात सद्गुरू पिताश्री भाऊ महाराजांनी पांडुरंगाची स्थापना केलेली. आजही त्या ठिकाणी मंदिर आहे नैमिषारण्य. द्वारका, पुष्कर, मथुरा, जगन्नाथ, पुरी इत्यादी अनेक क्षेत्रांवर सत्संग कथा झाल्या आणि होत असतात. यावर्षी सुद्धा मार्च महिन्यात चित्रकूट या ठिकाणी श्रीराम गुणचिंतन कथा 5 दिवसाची आहे. त्याबरोबर या जबलपूर या ठिकाणी नर्मदा दर्शन, भेडाघाट, मैया या ठिकाणी शारदा देवीचं शक्तिपीठ आहे, तिथलं दर्शन. आणि 5 दिवस कथा चित्रकूटमध्ये आणि चित्रकूट दर्शन असा जो कार्यक्रम आहे तो 9 मार्च ते 17 मार्च आहे. त्याबद्दलचे पत्रक या ठिकाणी मध्यंतरात दिलेली होती. तर दरवर्षी असा 2 ठिकाणी सत्संगाचं आयोजन असतं. ज्यांना कोणाला या कार्यक्रमाला येण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर संपर्क करावा, त्यासाठीची माहिती घ्यावी आणि ज्याची इच्छा असेल त्यांनी संपर्क करावा. आपण झालेली सेवा भगवान श्रीकृष्ण चरणी समर्पित करू. हे सगळं जे काही आहे ते भगवत कृपेने आहे, सद्गुरू कृपेने आहे. त्यानंतर या कथेचं सत्संगाचं आयोजन करणारा परिवारातल्या प्रमुख श्रीमती शकुंतला कुलकर्णी, ज्यांच्या ठिकाणी असणारी शांती, विनम्रता, आपल्या स्वतःच्या कुठल्याही शारीरिक मानसिक पीडा यावरती मात करून त्यांनी इतका वेळ कथेसाठी बसून स्वतः श्रवण केलंय. मी त्यांना प्रणाम करतो. त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र श्री प्रसाद कुलकर्णी, त्याचप्रमाणे सौ प्रणाली कुलकर्णी, श्री सौ पाठक, या सगळ्या त्यांच्या भगिनी, सगळे परिवारजन आणि आपण सगळी भक्त मंडळी, आपण एकाग्र चित्ताने, श्रद्धेने, भक्तीने भगवंताची कथा श्रवण केली. मी भगवत चरणी प्रार्थना करतो आपणा सर्वांना दीर्घ आयुष्य, आरोग्य भगवंताने द्यावं आणि अखंड भक्तीचा प्रवाह आपल्या हृदयात राहावं अशी प्रार्थना करतो. भगवंताची कृपा निश्चित राहीलच, प्रश्नच नाही. ज्याच्या मुखात नाम आणि ज्याच्या कानावर कथा
तो भगवंताच्या प्रेमाचा पात्र आहेच. या ठिकाणी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एक तर सर्वात वर भगवान गणपती बसले, त्यांच्यामुळेच बोलू शकलो, आणि ज्यांनी आवाज इथं साऊंड सिस्टीममुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचला आहे. उत्तम अशा प्रकारची ही व्यवस्था आहे, खूप छान. त्यामुळे त्यांनाही मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी शूटिंग करणं आणि ही सगळी इथली व्यवस्था स्टेज असो, त्यांनाही अभिनंदन आणि धन्यवाद. सर्वात जास्त कौतुक मला आमच्या या बालगोपाळ मंडळींचं आहे, जी सगळी हरी पार्थ अना इत्यादी हे सगळी गोपाळ मंडळी ज्या प्रेमाने एकाग्र चित्ताने कथा ऐकली आणि जिज्ञासेने प्रश्न विचारले, त्यामुळे या पिढीच्या दृष्टीने पुढचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. भगवंताची अखंड कृपा त्यांच्यावर राहील यात शंका नाही. अशीच घरोघरी सगळी